न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। टाळ्यांच्या गजरात निरोप, डोळ्यांत अश्रू। तोफखानानं आपल्या साहेबांना दिला निरोप। तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांची बदली झाल्यानं त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात भावनांचा ओलावा पाहायला मिळाला। कर्तव्यनिष्ठा, नेतृत्वगुण आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती। समारंभात बोलताना अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भांबळ यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले काम, कठीण प्रसंगी दिलेला आधार आणि सहकाऱ्यांशी जपलेले आपुलकीचे नाते यांचा उल्लेख करताना अनेकांचे मन भरून आले। यावेळी पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांनी आपल्या मनोगतातून भांबळ यांच्यासोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या। त्यांनी भांबळ यांचे नेतृत्व, शिस्तप्रियता आणि माणुसकी जपणारा स्वभाव यांचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। दरम्यान भांबळ यांच्या बदलीनंतर तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी बालाजी वैद्य यांनी स्वीकारली आहे। उपस्थितांनी त्यांचे स्वागत करत नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। निरोप समारंभाच्या शेवटी जगदीश भांबळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच भांबळ यांचा पुष्पवृष्टी करून निरोप देण्यात आला। सहकाऱ्यांचा निरोप स्वीकारताना भांबळ यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। तोफखाना पोलीस ठाणं हे केवळ कार्यस्थळ नसून माझे दुसरे कुटुंब राहिले आहे, असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला। उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात आणि शुभेच्छांच्या वर्षावात हा भावपूर्ण निरोप समारंभ संपन्न झाला। निरोप समारंभ संपल्यानंतरही अनेक कर्मचारी भांबळ यांच्यासोबत फोटो काढत, हस्तांदोलन करत आणि भावुक मनानं शुभेच्छा देत होते। काहींच्या डोळ्यात अश्रू होते, तर काहींच्या चेहऱ्यावर त्यांच्या सहवासाच्या आठवणी होत्या। टाळ्यांचा कडकडाट, भरून आलेले डोळे आणि मनात साठवलेल्या असंख्य आठवणींनी तोफखाना पोलीस ठाण्यातील हा निरोप समारंभ सर्वांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला। प्रतिनिधी स्वामी गोसावी। तिथं मला तेवढा सपोर्ट नाही मिळाला की तेवढं एक्सपर्टाईज किंवा तेवढा, पण इथं आम्ही सक्सेसफुली गेलो तर खूप चांगलं, म्हणजे शहरातील 70% ते प्रमाणच बंद झालेलं आहे। जी म्हणजे त्यांना असं ह्याच्यात गुंतवलेलं की तुम्हाला डीजेच भेटायला एवढं गुंतवलं की त्याला दुसरे कुठे करायला वेळच दिला नाही। म्हणजे त्याला डीजे भेटण्यासाठी, डीजेसाठी ते 10 आमच्या ग्रुपने 10 करायचं, ते मला कॉल करायची इकडं तिकडं, आणि त्यांना त्या बेसिक त्यांना जे गोष्ट त्याला जेवढं गुंतवलं आम्ही की त्यांना ते दुसरे कुठाने करायची संधीच नाही मिळाली। त्याच्यामुळं भांबळसाहेब असतील, आता भांबळसाहेबाचं आमच्यासारखे काही यंग वय नाही, त्यांचं वय नाही, परंतु मी बघितलेलं की आता कोणते आपले बंदोबस्त आपण एकत्रच असतो, सगळे बंदोबस्त असं कधीच नाही झालं की मी तर माझं वय आहे, मी करू शकतो, मला काही अडचण नाही, परंतु इव्हन त्यांचं वय जरी असं नाही की कुठं हे केलं, प्रत्येक निवडणुकीला सोबत असायची, प्रत्येक निवडणुकीला शेवटपर्यंत सोबत थांबायचे वगैरे, असं मी आवर्जून सांगू शकतो की, आणि त्यांनी जे काही आतापर्यंत काम केलेलं आपल्या खूप अडीअडचणी, म्हणजे कुठल्या प्रकरणानंतर बरंच वातावरण असं वेगवेगळं झालं होतं, त्या प्रकरणानंतर बऱ्याच गोष्टी होतं, पण सगळं जे काही शिवाजी महाराज जयंती उत्सव असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव असेल, सगळ्या उत्सवामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने सगळा बंदोबस्त, सगळ्या लॉ अँड ऑर्डरचे विषय त्यांनी हँडल केलेले आहेत। बाकी काही आपल्याकडे जे काही गंभीर गुन्हे दाखल झाले होते, सर्व गुन्हे म्हणजे तुम्हाला असं गंभीर गुन्हे काय आहेत तुमच्या मागे किंवा दरोडा किंवा मर्डर असा अनडिटेक्टेड काही कोणती गोष्ट तरी ठेवलेली नाही। पेंडन्सी पण खूप कमी झालेली आहे, अर्ज पण भरपूर काढले, म्हणजे तुम्हाला असं काहीतरी लिगसी असते ना, लिगसी त्यांनी ठेवलेली नाही आहे। चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। मी त्यांना त्यांची काही वाटचाल आहे त्यासाठी शुभेच्छा देतो। परत मला सर्व अधिकारी आम्हाला सांगायचं आहे की जसं आपण भांबळसाहेबांना सहकार्य केलेलं आहे, माझं आपल्याला एकच आग्रह आहे पहिल्यापासून की पोलिसिंगबद्दल मी कधीच काही झालं ना, मला ते कॉम्प्रोमाइज नाही आपल्याला। आज एखाद्या आपल्या आमदाराला कोणी काही जर चुकीचं केलं तर उद्या कोणालाही करेल, आणि या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्यामध्ये आपलं एक सांगा मला की आपलं कोणाचं काय, म्हणजे मी आता कोतवालीच हे बोलून आलं की आता मला त्या इन माइंड मला माझ्या पहिल्यापासून 2 आमदारांचे मला कॉल आलेले, सर तुळजापूरला कधी दर्शनाला भेटणार असं माझे सांगले, कधीच परत संधी भेटली नाही कोणासोबत काम करायची।
एवढे मित्र तयार झाले, पण बरेच आपल्याला कधी संधी मिळेल माहित नाही. आता चारही पण भविष्यात इथून गेल्यात कधी काम करेल मला कधीच माहित नाही, भेटू शकते नाही पण पण आपली काय वाद आहे, सगळ्यांनी चांगलं राहावं, चांगलं काम करावं. आणि आपल्या पोलीस स्टेशन बद्दल जो इथं येणारा माणूस आहे तर काय 1-2% लोक येत असतील, म्हणजे हटकून येत असेल 1-2%, 5-10%, पण 90% लोकांना काहीतरी अडीअडचण मिळते. आपण आपल्या घरचे लोक पोलीस स्टेशन गेलेत का आजपर्यंत? आपण सर्व सामान्य आपले आई वडील, आपला भाऊ कधी पोलीस स्टेशनला गेलेला आहे का? तेच जात नाहीत आपल्या घरचे. इथे येणाऱ्या माणसाला काही त्रास असते आणि त्या त्रासामुळे येतो. इथं प्रत्येक व्यक्तीला जे आपण कशी ट्रीटमेंट देतो, त्याचं काय काम करतो वगैरे, त्यावरून आपल्याबद्दल बाहेरचं वेळ हे होते की आता बरेच लोक बऱ्यापैकी आपल्याबद्दल चांगले तरी होईल. तोफखाना पोलीस स्टेशन असेल, कोतवाली पोलीस स्टेशन, खूप चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये एक चांगली भावना आहे की बाबा इथं चांगलं काम करतात. आणि त्याच्यामुळे मला तो एक आनंद आहे की बरेच म्हणजे आमच्याकडे जे व्हिजिटर येतात ना, की आम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशनला गेलं का नाही गेलं, का नाही गेला, ठीक आहे. व्हिजिटरचा लोड कमी झालेला आहे, लोक जायचं कमी झालेलं आहे, कारण बऱ्याच त्याच्या समस्या जी काय त्यांना छोट्या अडचणी यायचं होतं. तसंच आपण सगळ्यांनी काम करावं, एकजुटीने काम करावं आणि या शहरामध्ये या पूर्ण भागामध्ये आपण कायदा सुव्यवस्था साहेबाला केले, ते जे नवीन साहेबाला करावी सर्वांना मी विनंती करतो, सगळ्यांना सांगतो मी. आणि या ठिकाणी 2 शब्द होतो पोलीस स्टेशन इथं नव्हतं त्यावेळेस, मी 2-3 ठिकाणं बदलल्यानंतर आता ही फार आहे. मी त्यांना भेटायला जायचो, ते तोफखाना तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं. आणि मग ती फार जुनी गोष्ट आहे, 25 वर्षापूर्वी जेव्हा तोफखान्याला होते, कोतवालीला होते. आता इथं जुनं पोलीस नाही, तर त्यांनी सतत 25 वर्ष या शहरात नोकरी केली. आणि तो त्यांचं जे नाव कमावलं होतं त्यांनी, तो जो कसा होता तो मला चांगल्या प्रकारे माहीत होता. नंतर मी या शहरात नोकरी केली, नंतर PSI म्हणून बाहेर गेलो, 25 वर्षांनी पुन्हा आलो, तेव्हा तोफखाना किंवा कोतवाली असंच माझ्या डोक्यात. आणि ही इच्छा माझी पूर्ण झाली. SP साहेबांनी माझं ऐकलं, मी त्याच्यासाठी वेटिंग केलं. मला त्यांनी होम डिव्हाइसचे चार्ज आल्या, तुम्ही आता सिनियर आलो, होम डिव्हाइसचे चार्ज करता 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 4 महिने मी त्या ठिकाणी होतो. आणि मग अचानक ते घडामोडी घडल्याकडं बदल्याचं वारं सुरू झालं. मी त्यावेळेस नेमकी 6 दिवस सुट्टीवर होतो, मी चेन्नईला गेलो होतो फिरायला. आणि या ठिकाणी आता सगळ्यांनाच माहिती आहे का, तो इतिहास मी सांगत नाही, पण मी आल्यानंतर थेट SP साहेबांकडे गेलो. म्हटलं साहेब तुम्ही मला शब्द दिला होता की तुम्ही मला शहरातलं पोलीस स्टेशन. साहेबांनी सांगितलं ठीक आहे, मी माझा शब्द पाळणार. आणि त्या प्रकारे त्यांनी मला दिलं. तर हे शहर माझंच असल्यामुळं आणि या शहरात मी वाढलेलो असल्यामुळं, इथलेच कॉलेजला शिकत असल्यामुळं ते एक भावना होते वेगळ्या, नाही की आपल्याला चांगलं काम करायचं, त्या शहरात आपल्याला काहीतरी करून दाखवायचं, या इच्छेने मी इथं आलो. बाकी माझं काहीच उद्देश नव्हता. आणि माझं हे मत आहे की कुणीही टाकाऊ नसतं, प्रत्येकामध्ये काहीतरी पोटेन्शियल असतं, कमी जास्त असेल. कोणाचं डिटेक्शन चांगलं असेल, कोणी बंदोबस्त चांगला असेल, कोणी तपास कामात चांगला असेल, कोणी नेटवर्कमध्ये चांगलं असेल, कोणाची खबरेचं जाळं असेल. प्रत्येकामध्ये काहीतरी असतं. आणि तुम्ही जर त्याला जवळ नाही केलं, त्याच्याशी चांगला संवाद नाही साधला, त्याच्याशी चांगलं बॉन्डिंग तुम्ही नाही ठेवलं, तर तो कर्मचारी कधीच समोर येत नाही. आपला स्टाफ असा असतो, 10% लोक खूप बोलके असतात, ते सारखे तुमच्या समोर फिरत असतात. पण अधिकाऱ्यांनी त्याच्या पलीकडे पण बघायचं असतं की माझ्यासमोर जो कर्मचारी येत नाही, तो काय येत नाही, त्याच्या काय अडचणी आहेत, तो बोलका नसतो, त्याला ते समोर येण्याचं धैर्य नसतं. तर ते धैर्य द्यायचं काम आपलं वरिष्ठांचं असतं. त्याच्या अडचणी त्याला विचारलं पाहिजे. तुमची नजर एवढी शार्प पाहिजे की तुम्हाला कोण कसं आहे, कोणाचं काय काम आहे, तो काम कसं करतो, त्याला काही अडचणी आहेत का, याच्या पलीकडेही जाऊन त्याला काही कौटुंबिक अडचणी आहेत का, त्याच्या जीवनात काही असं घडले की तो त्याच्यामुळं त्याचा नोकरीवर परिणाम होतो. आता पूर्वी तर खूप कर्मचारी व्यसनाधीन असायचे, पण आता ते प्रमाण एकदम नगण्य झाले. आणि या ठिकाणी तर अजिबातच नाही. सांगायचा मुद्दा हा की या ठिकाणचा स्टाफ खूप चांगला आहे, अनुभवी आहे. आपल्याकडं म्हणजे तुलनेने जर ग्रामीणच्या पोलिसांचा विचार केला तर आपल्याकडे जवळजवळ 47 IOs होते, म्हणजे तपासाचे अंमलदार आणि हवालदार PSI अधिकारी. त्यामुळं एवढे असूनही आपल्याला कमी पडत होते. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.